हॅलो नमस्कार. सकाळी सकाळी हे दृश्य बघून दिवसाची छान अशी सुरुवात झालेली. इथं वारकरी थांबले होते स्कूल साईडला आणि आमच्या इथं पण एक वारकरी काका आले. त्यांना नाश्ता पाणी केले आणि मिस्टर पण म्हणे मी एक दिवसासाठी तरी चाललो, सासवडपर्यंत चालत जाणार आहे दिंडीमध्ये. म्हटलं ठीक आहे. मग ते गेले. मुलांना मलाच घेऊन जायचं होतं कारण पालखी यायची वेळ झाली होती. 11:30 वाजले होते आणि एवढी भयंकर गर्दी. शेवटी पालखी आली. दुरूनच ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं. पटापटा तुम्ही पण दर्शन घ्या, हात जोडा आणि घर बसल्या दर्शन घ्या. इकडं मिस्टर पोहोचले ते दिवे घाटामध्ये. भयंकर गर्दी होती पण उत्साह बघा तुम्ही किती आहे. आणि माझे मिस्टर पण एक दिवस वारकरी झाले बाबा. आणि इथे किती सारे म्हातारे लोक आहे पण त्यांच्या अंगात एवढी एनर्जी होती. आणि आज खऱ्या अर्थानं पुण्याची पंढरी झाली होती. सगळेजण सासवडला निघाले होते. दिवेघाटाचा सगळ्यात जास्त कठीण टप्पा असतो कारण दिवेघाट चढणं खूप जास्त कठीण असतं.